की महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात नव्हे तर भारतात पहिल्यांदा राज्यमाता गोमाता संवाद यात्रा याचं आपण नियोजन केलेलं आहे। आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की भारतामध्ये आपलं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्यांनी गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला। मागच्या 3 वर्ष आयोगाला स्थापन होऊन झाले। मागच्या 3 वर्षामध्ये अनेक गोशाळेशी संबंधित, गोमातेशी संबंधित, शेतकऱ्यांशी संबंधित, पशुपालनाशी संबंधित, गोरक्षणाशी संबंधित, मग ती गोहत्याबंदी कायदा असेल त्या संबंधित अनेक कामं करण्याचा प्रयत्न हा महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न केला। आज खरी पत्रकार परिषद याच्यासाठी आहे की शेवटी आपण किती चांगलं नियोजन केलं आणि किती चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो, परंतु ते समाजापर्यंत पोहोचलंही पाहिजे। आणि खूप वेळा तो मधला गॅप राहतो। आणि हे काम तर असं आहे की हे गोमातेचं काम आहे, आपल्या सगळ्यांचंच काम आहे। समाजालाही मी नेहमी सांगत असतो की सरकार व्यवस्था बघू शकतं, अवस्था आपल्याला बदलायला लागेल। त्यामुळे समाजाचाही याच्यामध्ये सहभाग मला खूप महत्त्वाचं होतंय। दुसरं बघा, आता आम्ही एक अजेंडा अजून घेऊन चाललोय, तो म्हणजे आता वॉर झालं। या वॉरमध्ये काय कमी पडलं तर गॅस कमी पडला, फर्टिलायझरचे शॉर्टेज झालं आणि फ्युएलचं झालं। याचं सोल्युशन आहे ना गोवंश आहे। कारण की जो गोबर गॅस बनतो त्याच्यातून जो बायोगॅस बनतोय आणि तो कॉम्प्रेस करून आता टेक्नॉलॉजी आलेली आहे की तो आपण सिलेंडरमध्ये भरू शकतो। मला असं वाटतं हे जर कधी सक्सेसफुल झालं आणि हे जर हा विषय त्यांनी सिरियसली घेतला तर येणाऱ्या काळामध्ये खूप मोठा फरक पडेल। आणि जर गो आधारित शेती करायची असेल तर त्या गो आधारित शेतीला किंवा नैसर्गिक शेतीला किंवा सेंद्रिय शेतीला हे फर्टिलायझरचा वापरच केला जात नाही। त्यामुळं गोखतच वापरता येईल। गोखताने खूप मोठा फरक हा शेतीवर पडणार आहे। आणि मी तुम्हाला सांगतो, आम्ही नुसतं बोलत नाहीये, आज 1,53,000 गोवंश आमच्या या 986 गोशाळेत आहेत। तुम्ही विचार करा की एक गोवंश 10 किलो शेण देतं, तर आज 15 लाख जवळजवळ किलो शेण हे रोजचं तयार होईल। आणि ते 365 दिवसात बघा किती होईल। मला असं वाटतं की जे शेणाला आपण म्हणायचो ना 1.5, 2 आणि 3 रुपये भाव मिळत नाही, माझी खात्री आहे हे सगळे आपण केल्यानंतर कमीत कमी 10 रुपये दर हा शेणाला मिळेल। आणि जर शेणाला 10 रुपये मिळाला आणि जर 10 किलो शेण ते गोवंशाने दिलं तर मला असं वाटतं की 60% जरी आपण पकडलं तरी त्यांचा खर्च जो आहे रोजचा तो निघेल। गोमूत्र तर वेगळं आहे। आज आपण बघतोय गोमूत्र सुद्धा त्याच्यातून सुद्धा खूप मोठा बदल घडतोय। आज गोमूत्र अर्क हा भेटत पण नाहीये। म्हणजे इतकं सगळ्यांमध्ये त्याचा अवेअरनेस आलेला आहे। अनेक उपचार सुद्धा आता गोवंशाबरोबर केले जात आहेत। 3 दिवसाचं 5 दिवसाचं उपचार सुद्धा केंद्र आता गोशाळा बनत चाललेलं आहे। तर हा सगळा उद्देश घेऊन आमची इच्छा आहे की आम्ही सगळ्या जिल्ह्यात जावं आणि याचं एक डॉकेट तयार करावं। असं नाही की आम्हीच सांगणार आहे, आम्ही पण काही शिकायला चाललोय, त्यांचे पण आम्ही फीडबॅक घेणार आहे की आम्ही काय करावं, आम्ही हे करतोय। त्याच्यामुळं आमची जी सभा प्रत्येक जिल्ह्यात आम्ही ठेवली, सगळे तिथे येणार आहे। त्याच्या शेवटचा सेशन हा त्यांच्या निवेदनाचा आणि क्वेश्चन अँसरचाच आहे। काही नाही, आम्ही एकदम ओपन आहोत, त्यांनी काही विचारावं। आमच्याकडे सोल्युशन नसेल तर आम्ही सांगू, नंतर सांगू, पण ह्याच्यातून खूप चांगला काहीतरी मार्गदर्शन आम्हालाही मिळणार आहे की काही जण वेगळं करत असतील। आता मी तुम्हाला सांगतो, आयोग जेव्हा स्थापन झाला तर बोटावर मोजण्या एवढ्या गोशाळा ह्या प्रोडक्ट आणि हे बनवायच्या। आज 157 गोशाळा ह्या महाराष्ट्रामध्ये प्रोडक्ट बनवत आहेत। त्यांचा संपूर्ण इत्थंभूत डेटा माझ्याकडे आहे आणि आता स्वयंपूर्णतेकडे त्यांनी वाटचाल सुरू केलेली आहे।
मला असं वाटतं हेच आपलं धोरण असलं पाहिजे पुढच्या दृष्टीने. आणि त्यांचं उत्पादन हे खूप चांगल्या पद्धतीने, चारा लागवड असेल, कडबा कुट्टी असेल, सायलेज असेल, चारा लागवड तर 290 गोशाळेंनी सुरू केली आहे. कारण काही काही गोशाळेंकडे जागा खूप आहे, पण त्यांना काय करावं हा प्रश्न होता. आणि म्हणून त्यांनी तिथं शेण संकलन केंद्र, गोकाश निर्मिती 121 गोशाळेंनी सुरू केलेली आहे. बायोगॅस प्रकल्प मी तुम्हाला आता बोललो तो ऑलरेडी 18 गोशाळेमध्ये सुरू झालेला आहे. या पद्धतीने आपण, आणि आता सोलर जे लागले ते 31 गोशाळेमध्ये आता रिसेंटली आम्ही सोलर पण लावलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की खऱ्या अर्थाने गोमूत्राने ह्याच्यातून, गोबरमधून, म्हणजे जीवामृत, घनजीवामृत, बीजामृत आणि कंपोस्ट ह्या गोष्टी पण शेतीसाठी खूप महत्त्वाच्या आहे. तर अशा पद्धतीने आम्ही ही यात्रा काढतोय, हे उद्देश घेऊन काढतोय. आणि मला आणि आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की ही यात्रेतून नक्कीच पुढची दिशा आम्हाला मिळेल आणि त्या दृष्टीने आम्ही पुढे जाऊ.